हाय फ्रेंड्स, तारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त असा एकदम 1 किलोचा एकदम छान असा झणझणीत असा गावरान पद्धतीने मटणाचा रस्सा कसा करायचा ते पाहणार आहे आणि त्यासोबत 1 किलो झणझणीत चमचमीत सुक्क मटण कसं करायचं ते पाहणार आहे। झटपट आणि थोड्याशा वेगळ्या पद्धतीने आपण ही रेसिपी बनवलेली आहे। खूप छान असं मटण झालेलं आहे, मस्त तुम्हाला बघूनच कळत असेल। तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून बघा। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे। त्यासाठी मी इथे 1 किलो मटण घेतलेलं आहे। त्यामध्ये मी 1 चमचा हळद घातलेली आहे, थोडंसं मीठ घालून हे थोडंसं पाणी घालून धुवून घेणार आहे। हे छान असं स्वच्छ असं मी धुवून घेते बघा, या पद्धतीने धुवून घेते। हे धुतलेलं आहे। आता मी छान असं कुकरमध्ये बनवणार आहे, त्यामुळे कुकरमध्ये मी काढून घेते बघा। इथे मी सगळं मटण कुकरमध्ये काढून घेते बघा। या पद्धतीने मटण सगळं मी काढलेलं आहे, तुम्ही बघू शकता इथे। आता त्यामध्ये शिजण्यापुरतं पाणी घालून मी छान असं हे शिजवून घेणार आहे। सुरुवातीला बघू शकताय तुम्ही, साधं किंवा गरम पाणी कोणतंही तुम्ही पाणी घालू शकता। आता मटण शिजते तर आपण मसाला बनवून घेणार आहे। त्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे, अर्धी वाटी सुकं खोबरं घातलेलं आहे, थोडंसं आपण खोबरं भाजून घेणार आहे। इथे बघू शकताय या पद्धतीने मी खोबरं भाजून घेते। खोबरं भाजून झालेलं आहे, हलक्याशा लालसर कलरवर मी खोबरं असं भाजून घेतलेलं आहे। त्यामध्ये 2 तेजपत्ता, थोडंसं दालचिनी, 2 ते 3 लवंग आणि 1 चमचा इथे तीळ घातलेले आहेत। हे छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला। हे छान भाजून झालेलं आहे, मी प्लेटमध्ये काढून घेते। त्यातच 2 मीडियम आकाराचे कांदे मी छान असे भाजून घेणार आहे। एकदम लालसर कलरवर कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता इथे दुसऱ्या बाजूला आपलं मटण शिजतंय तोवर आपण हे मसाले छान असे परतून घेतोय बघा। तुम्हाला जेवढ्या शिट्ट्या तुमच्या कुकरला मटण शिजण्यासाठी लागत असतील तेवढं तुम्ही करून घ्या। इथे बघा मी 3 ते 4 शिट्ट्या इथे करून घेणार आहे। त्यानंतर मी थोडंसं 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं घातलेलं आहे, ते पण थोडंसं तेल घालून कढईमध्ये परतून घेणार आहे। आता हे पण छान परतलेलं आहे। त्यामध्ये इथे मी बघा थोडासा पुदिना यामध्ये घातलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे, ते पण याच्याबरोबर परतून घेते। पुदिना आणि कोथिंबीरने चव छान लागते बघा, ते पण परतून घ्यायचं बघा। आलं आणि लसणाबरोबर हे दोन्ही पण मी परतून घेते बघा। हे छान असं परतलेलं आहे, मी या काढून घेणार आहे। हे बघा मी काढून घेते बघा। सगळं साहित्य थंड करून आपण वाटण करून घेणार आहे। बघू शकताय तुम्ही सगळं थंड झालेलं आहे। आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून तुम्हाला हवं असेल तर गरजेनुसार पाणी घालून वाटण करून घ्यायचं आहे बघा। सगळं साहित्य मी एकत्रच वाटण करून घेणार आहे बघा। इथे बघू शकताय तुम्ही हे छान असं वाटण करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकताय थोडंसं पाणी घालून। आता याच्यामध्ये जे कांदा आणि टोमॅटो आपण परतून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे। इथे बघू शकताय तुम्ही टोमॅटो मी कांदा घातलेला आहे आणि झाकण लावून छान असं हे वाटून घेणार आहे। बघू शकताय मसाला आपला छान तयार झालेला आहे। आपण सुरुवातीला मटण आपलं शिजलेलं आहे, सुरुवातीला सुक्कं मटण बनवून घेणार आहे। कढईमध्ये 1 मोठी पळी तेल घातलेलं आहे, 2 हिरव्या मिरच्या मधून कट करून घातलेल्या आहेत आणि 1 कांदा मीडियम आकाराचा घातलेला आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही साहित्य घालू शकता। कांदा आपल्याला चांगला परतलेला आहे, बघू शकताय तुम्ही इथे कांदा हलक्याशा गोल्डन कलरवर आपल्याला परतून घ्यायचा आहे। त्यामध्ये आपण सगळं वाटण घालून घेणार आहे। अर्ध वाटण आपण सुक्या मटणामध्ये घालणार आहे आणि थोडंसं वाटण ठेवलेलं आहे आपण रस्स्यामध्ये घालणार आहे। इथे बघू शकताय थोडीशी पाव चमचा हळद घातलेली आहे, 2 चमचे लाल तिखट घातलेलं आहे। हे सगळं मी मिक्स करून घेतलेलं आहे। चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। आपण बघा मटण शिजताना मीठ घातलं नव्हतं, त्यामुळे त्या अंदाजाने मीठ घालायचं। हे मसाला छान असा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे। मसाला बघा इथे परतलेला आहे, त्यामध्ये मी शिजलेलं मटण काढून घेतलेलं आहे, बघू शकताय। हे सगळं मटण ह्यामध्ये घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा। मसाल्यांमध्ये छान असं 3 ते 4 मिनटं परतून घ्यायचं आहे, म्हणजे चव पण छान लागते आणि छान परतलं जातं मटण आपलं आणि एकदम छान असं तयार होतं बघा। ते बघू शकताय आपण मटण कुकरमध्ये शिजवून घेतलेलं आहे, त्यामुळे जास्त वेळ लागत नाही। इथे बघा वरून थोडंसं आपण मटण मसाला घालणार आहे, 1 ते 1.5 चमचा मी इथे मटण मसाला घालून घेते। इथे बघू शकताय मी मटण मसाला घातल्यानंतर हे छान असं मिक्स करून घेते बघा।
छान परतून घेतलेलं आहे 5 ते 6 मिनटं. आता त्यामध्ये सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे. आपलं सुक्कं झणझणीत चमचमीत असं मटण तयार आहे, बघू शकताय तुम्ही. छान असे मस्त झालेलं आहे. आता आपण रस्सा बनवून घेणार आहे. त्यासाठी पातेल्यामध्ये 1 पळी तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये राहिलेलं आपण वाटण करून घेतलेलं वाटण आणि याच्यामध्ये मी 1 ते 1.5 चमचा लाल तिखट आणि थोडीशी हळद घातलेली आहे, बघू शकताय तुम्ही. तर हे छान असं तेल सुटेपर्यंत मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे बघा. छान असा मसाला परतून घ्यायचा आणि इथे मसाला परतून झाल्यानंतर जे शिजलेलं मटण शिजलेलं पाणी आहे ते घालणार आहे. थोडंसं मीठ घातलेलं आहे, चवीनुसार मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये थोडंसं शिजलेलं मटण थोडंसं 2 ते 3 ते 4 पीस ठेवले होते बघा. असे थोडेसे पीस ठेवले होते, ते पण घालून घ्यायचे आहेत बघा. मटणामध्ये पाणी घातलेलं आहे सगळं. आता याला उकळी काढून घ्यायची आहे बघा. छान असं बघा, जसं उकळी येईल तसं याला तरी छान येते बघा. तुम्ही बघू शकता मी अजून थोडंसं पाणी घातलेलं आहे, गरम पाणी. त्याच्यामध्ये पण थोडासा मटण मसाला आपण घालून घेणार आहे, तुम्ही बघू शकताय. छान अशी उकळी आलेले आहे. मटण मसाला घालून आपण छान असं हे 5 मिनटं उकळून घेणार आहे. मिक्स करून घ्यायचं आहे आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायचं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाले घाला. या पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही एकदम गावरान पद्धतीने मटण रस्सा सुक्कं मटण करून बघा. मस्त असं टेस्ट येते बघा. छान अशी आपली झटपट असं हे मटण बनलं जातं बघा. छान रस्सा आणि सुक्कं मटण तयार झालेलं आहे. मी इथे बघा सुक्कं मटण छान झालेलं आहे, तुम्ही बघू शकताय. रस्सा पण छान झालेला आहे. तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा, तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल. आणि आपला मटणाचा रस्सा पण तयार झालेला आहे गावरान पद्धतीने, एकदम झणझणीत छान झालेला आहे. तुम्ही पण या पद्धतीने करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते. झणझणीत आणि चमचमीत सुक्कं मटण आणि मटणाचा रस्सा छान असा तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. तुम्ही पण या पद्धतीने मटण नक्की बनवून बघा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.